श्रीकृष्णाय नमः। प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। भगवंत सांगतात, जीवनातील प्रत्येक कृती, शरीर चालणं, इंद्रियांची आपली कामे, मनाचे विषयांवर भिरभिरणं, बुद्धीचा विचार करणं, हे सर्व प्रकृती आपल्या सत्व रज तम गुणांच्या सहाय्याने करत असते. सत्वगुण ज्ञानप्रधान आहे, रजोगुण कर्मप्रधान आणि तमोगुण जडत्व दर्शवतो. सत्व शांती आणि प्रकाश आणतो, रजोगुण इच्छांची धडपड करवतो, तम अज्ञान आणि आळस देतो. हीच त्रिगुणांची नाट्यभूमी आणि ह्याच्यातून सर्व कर्मे घडत असतात. पण आत्मा जेव्हा अहंकाराशी गुंततो, शरीराला मी समजतो, तेव्हा तो होतो अहंकार विमूढात्मा, म्हणजे विवेक हरविलेला, अज्ञानाने झाकलेला जीव. तो म्हणतो मीच करतो, मीच करता आहे. हा कर्तृत्वाचा अभिमान भ्रम आहे. कल्पना करा, वीज बल्बमधून प्रकाश देते, पण म्हणत नाही मी बल्ब आहे. वारा झाड हलवतो, पण पानाला वाटतं मी स्वतः हलतोय. तसंच अज्ञानी जीव म्हणतो मी कर्म करतो. तुम्ही एस्कलेटरवर उभे आहात, तुम्हाला वाटतं मी वर चाललोय, पण प्रत्यक्षात एस्कलेटर तुम्हाला वर नेतंय. तसंच आपल्या जीवनाचं आहे. खरं तर आत्मा कधीच करता नाही, तो निस्पृह आहे, साक्षी आहे. ज्ञानवान याचं भान ठेवतो, त्याला उमगतं, करते पण प्रकृतीचं आहे. आत्मा शुद्ध साक्षी आहे. करतेपणाचा मोह म्हणजे अज्ञानाची कैद आणि साक्षीत्वाची जाणीव म्हणजेच ज्ञानानी मुक्ती. श्रीकृष्ण शरणम मम.